ऐतो कोण येता आबा येता वाटता. मया ए मया आबा ये ये ये. काय वा माका 2-3 पुढे दे बिस्किटचे. खायचे गुड्डे हा दे दे. चला हे घ्या. किती झाले रे? जास्त ना 30 रुपये. घेऊन ठेव चोपडे. अरे बाबा रोख रोख देत जा पैसे. नाही चोपडे घेऊन ठेव मग देते तुका मी. अरे उधारे वाढले तुमचे. आबा तू काय एक बातमी समजली. खायची. अरे त्या नाम्यानी पोपटाचा काय ते म्हणे बिनासला. अरे मेला त्या रिकाम टेकड्यांचा काय घेऊन बसलास? अरे देशात काय चाललं आता बघ. म्हणजे सकाळचा टीव्ही लावू नको की न्यूजपेपर उघडू नको, सगळीकडे एकच बातमी, बलात्कार आणि अत्याचार. या देशाचा काय होताला त्या देवाकच नाही. खरंच ह्या सगळं ऐकून ना एकदम ना डोका उठता. याच्यासाठी ना कायदो कसं एकदम कडक करू को. कायदो कडकच करू होय. कसा प्रत्येक पालक आपल्या मुलींका संस्कार देतात ना, तसं मुलांका पण संस्कार देऊ होय. आणि होताला काय सगळा पुरुष वर्ग सगळ्या स्त्रियांना सन्मानाची वागणूक दे. याच्याने होतला काय माया आपल्या देशाचो कायदो आणि सुव्यवस्था सुरळीत चला. शांता झाली चालू झाली आता कुणाचं नाव आला. आता काय झाला? परवानू नामो बोलतोय. हा माहिती आहे, तुझा नंबर सेव आहे माझ्याकडे. हो काय केलास? काय केलास म्हणजे? अहो त्या पोपटाक धडो शिकू मीटिंग लावणार होतास ना. जाऊन दे रे, त्या मुक्या जनावरा 2-4 भाताचे आवे खाल्यान तर खाऊन दे. आणि शेवटी काय आपल्या गावचोच पोरगो हा ना, बिझनेस करता तो करून दे. काय अरे असा गावकार बोलले म्हणून मी त्याला माफ केलं. अहो पण अरे पण तू खय असं तो माका सांगशील की नाही? अहो परवानू तुमच्या पाठीमागे. माझ्या मागे? अरे बा मेल्या फोनवर काय बोलता? पण परवानू तुम्ही हे जे वागलात ना ते माका अजिबात पटलेला नाही. माका एक कळणार नाही, तू आजकाल पोपटाच्या विरोधात कसं काय वागला? हे बघा परवानू, मी पोपटाच्या विरोधात नाही, मी सत्याच्या बाजूने आहे. संत्याच्या बाजूने? अहो, काय ऐकतात? संत्याच्या बाजूने नाही, सत्याच्या बाजूने म्हणतोय. म्हणजे हो म्हणजे परवानू तुमच्या बाजूने. काय सांगतो? तुका पण पटला ना? नेहमी मीच खरं होतोय तो. अहो पटला म्हणजे काय? मग कधी लावतास? काय अहो मीटिंग आता काय मीटिंग होऊची नाही. म्हणजे अरे एकदा गावकार बोलले ना काय विषय संपलो. असो कसो विषय संपलो. अरे माका पोपट भेटलो होतो. मग त्याला थोबडावलाच की नाही? भेटलो मी त्याला 4 गोष्टी समजून सांगले रे. काल लय मोठेपणा करीत होतास. तो भेटावून दे, त्याला थोबडावतोय, त्याला वाहनावतोय. आता काय झाला? गो 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 चढवा तुझ्या फटकीला फिर मागे मागे फिर. आता कोणाच्या भातात जाऊ नको. परत माणूस मोठ्या मनाचं म्हणून मागा माफ केलं. नाही तर मीटिंग जर बसली असते ना तर माझं बिझनेसचं सत्यानाश झालो असतो. आता अजिबात खाई जाऊ नको. हयात चल टांगा तोडून टाकेन तुझा. जो मेलो दत्तू मला फुकट घाबरवित होतो. मग सांगा होतं की गावकार तुझा असा करीत, परत तुझी असा करीत, तंगडे तोडून टाकतीत, तुका नायसो करून टाकीत, चेचून टाकीत. जाम्या माका एकदा तो पोपट बिझनेस करता त्याचे पाय किती ओढतं. हे बघा परवानू, मी पाय वगैरे काय ओढत नाही. मग तुमचं नुकसान झालं म्हणून बोलतोय. आता तुमकाच पडली नाही, माका काय करूचा? कसा एखाद्याच्या ना पाठी मारूचा पण पोटान मारता कामा नये. पण असा तू समजा नको मी त्याला सोडलंय म्हणा. एकदा काय तो माझ्या कचाट्यात सापडलो मग मी त्याला सोडूच नाही. बघ तू.
खरंच बरं बनवू. हा शे, कोण म्हणता कोकणी माणूस पाय वरता. अरे त्यांका आमच्या पडवांचा उदाहरण ठेवा. हा आमचे पडब बाहेरून फणसासारखे काटे जरी असले ना तर आतून घरासारखे गोड. उलट त्याने मागा गावातली 4 डोळे अजून दिल्याने. बरं बनवू. पोपट बिझनेस करता म्हणून जळला बिळला काय नाही समजला. माका आधी सांगा त्याका ह्यो बिझनेस करूची आयडिया कोणी दिला? कोणी दिल्या हो मी. तरीच म्हटला या मेल्याक सुचला कसा काय. पण कसा परबानू प्रत्येक वेळा जो तुमका त्रास देता ना ता माका पटना नाही. परबानू तुमका सांगतोय त्या गावकऱ्यांचा चंद्र तुमच्या भातात घुसला ना तर चुकून घुसला नाही. मग हो ह्या सगळा पोपटाचा प्लान असा. लहान होता. आता माका सांगा पुऱ्या गावाची ढोरा आहेत बरोबर राखणे. हो फक्त चंद्राच गावकऱ्यांचा कसा तुमच्या भातात घुसला. पोपटराव तुम्ही मोठे बिझनेसमॅन झाला. अख्ख्या गावाची ढोरा तुमच्याकडे राखणे असत. असो राखणदार तालुक्यात काय अख्ख्या जिल्ह्यात सुद्धा शोधून सापडतो नाही. फक्त एवढंच की माझ्या बिझनेस का कोणाची नजर लागता का म्हणून. चंद्र मी पोपटाच्या विरोधात नाही. त्याच्यावर जो अन्याय होता ना ता माका पटना नाही. नामो पोपटाच्या विरोधात परबांचे कान भरतात. काय झालं काय कळणार. हा जावा परवानू. हो परवानू लवकर जावा. हो पाऊस येता वाटता. हा हा मी बघते. हा पोपटा तुझी आता बरोबर वाट लावलाय. लाडक्या बहीण योजनेचे पैसे खाल्लंस काय तुका पैसे पचाक देणार नाही. लय शहाणं झालंस काय. पावसात पण आताच काल येतो तुम्ही नामू किती आपलं त्यात सगळ्या जाऊन सांगावचं लागतं. चंद्रा दुकाना भरला माका सुका खाऊ कधी ती भागली काय केला का. अरे या तो कोण येता. दत्तू सजाव काय करता. मेल्या सड्याला काय करतोस. पोपटा आता तू मेलस. तुझ्या काय आला ये दमला शीत पाणी पी. पण पोपटा आता तू मेलस. मेल्या औंडे गिळा नको होई तर भाकरी खा. पण काय झाला तर माका सांग. परब काय आला. परब खवाळले होत. अरे मेल्या कसले जुने बातमी घेऊन येत. तो मेटर कालच क्लोज झालो. अरे आजची कसली आत्ताचीच आ. अरे मेल्या मग तुका सांगायची सांग. तुका भाकरी खाऊची तर खा. हे चालतो अजून. लाडकी बहीण योजना आणि नाम्याचा तू काय केलंस माका सांग. किती झाले? 60 रुपये. बहिणी ए बहिणी कोणा? मी माझ्या ओळख ना हे सकू बहिणी मी तुझं लाडको भाऊ. वहिनीवरसून डायरेक्ट बहिणी. अगे वहिनी मी काय म्हणतोय ते लाडकी बहीण योजनेचे पैसे इले. हो इले. किती इले. 3000 इले. मग 2000 मागा दे. कित्या? तुमका 2000 होये. अगे बोलायला लागलो तो मी बिझनेस करते तुला माहिती आहे ना.
अगे नाम्याक मी माझ्या बिझनेस मध्ये पार्टनर कडून घेतोय. 1000 रुपये दिवसाचे खय गेले नाही असंच खय. काय सांगतास मग माझं बिझनेस एकदम फॉर्म मध्ये चालू आहे. होय होय बरोबर आहे तुमचा. नाहीतर हे रिकाम टेकड्यासारखे गाव भर झोडत राहतील. आणि अजिबात काळजी करू नको. तुम्ही चांगल्या ठिकाणी पैसे इन्व्हेस्ट केला. डबल करतो ना डबल. गाववाल्यांनो, आमचा व्हिडिओ कसं वाटलो त्या कमेंट करून कळवा. आमच्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि आमचे असेच नवनवीन व्हिडिओ बघूसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, खाली दिलेली ती घंटा मात्र वाजू विसरा नको. धन्यवाद.